संघ परिवारामुळे भाजपचे सगळेच नेते उतरायचे, अटलजी उतरायचे, अडवाणी उतरायचे, सगळे. कुठलेही नाव घ्या तुम्ही. पुण्यात काही कार्यक्रम असला तर ते श्रेयसमध्येच. सगळे मराठी नाटकं, ऍक्टर्स वगैरे पण उतरायचे. भरपूर. त्यांचे काय कसे अनुभव असायचे, काय कसे? त्यांचं सुद्धा आम्हाला इथे हक्काचं घर वाटतं. आम्हाला इथे जशी घरी एखादी अडचण सुटते तशी तुम्ही सोडवता. आम्हाला एकदा असं डायनिंग हॉलमधून चाललो होतो आणि बाजूला सुरेश खरे बसले होते. म्हटलं काय करायचं बरेच दिवसांनी. आणि त्यांचा मित्र होता टेबलवर. या मित्राला मी सांगत होतो आपली आठवण. म्हटलं काय हो? नाही म्हणे, मी तुमच्याकडे 305 नंबरमध्ये नाटक लिहायला बसलो होतो. लेखक होते ना हो. सुरेश खरे. आणि त्यावेळेला 74 साली अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे शनिवारी आणि बुधवारी भातावर बंदी होती हॉटेलमध्ये. ओके, माहित नसेल का? हो. तेव्हा 1966च्या 1974 सांग. 74. तर तेव्हा उपमा, अच्छा, वरी राईस असं वाढायला लागायचं. बुधवार आणि शनिवार रात्री भातावर बंदी. बर. तर ते म्हणले माझं पोट बरं नव्हतं, हा. म्हणून मी तुम्हाला नुसतं सांगितलं की अरे बाबा मला ना हे उपमा वगैरे जमणार नाही, तर तुम्ही मला घरनं भाताचा डबा आणून दिला होता. अरे वा. अशी आठवण त्यांनी त्या इतकं घरगुती वातावरण बरोबर तिथे असायचं.